यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी निलेश कुर्मेलकर कोल्ही येथे महसूल समाधान शिबिरात सातत्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालक प्रसेनजित अंभोरे यांच्या मार्फत अनाथ विद्यार्थ्यांना मुफ्त स्कूल बॅग वाटप कुर्ली ता घाटंजी जित यवतमाळ 17 एप्रिल 2026 कुर्ली येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरामध्ये सामाजिक उपक्रमाला विशेष प्रतिसाद मिळाला। या शिबिरात सातत्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालनाचे संचालक प्रसेनजित अंभोरे यांच्या हस्ते अनाथ विद्यार्थ्यांना मुफ्त शालेय स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झाल्याने पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। सामाजिक बांधिलकी जापत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले। महसूल समाधान शिबिरामध्ये विविध शासकीय सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या। यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले व भविष्यातील अशा सामाजिक कार्यांची अपेक्षा व्यक्त केली। नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मधून निलेश कुर्मेलकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी। आज आपण आलेला आहो कुर्ली गावामध्ये। इथं शिवाजी महाराज यांचं शिबिर आयोजित झालेलं आहे। तर हे बघू शकता की आपले घाटांचे जे तहसीलदार सर आहे ते नागरिकांना स्वतःहून कामं करून देत आहे आणि नागरिकांचे पुरे कामं करत आहे स्वतःहून आणि टाईम देऊन प्रत्येक नागरिकाचं। सर झालं का तुमचं काम? तर साहेबाकडे दिलं का तुम्ही का? काय नाव? दिलीप मोतीराम कोटला। सर तुमचं नाव? मी जयप्रकाश काटपेलीवार, यात माजी जिल्हा परिषद सदस्य पारवा सर्कल। तर सर ह्या शिबिराबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? इथे जे दूरदूरून लोक आले होते आणि त्यांची जे समस्या घेऊन आले, तर यात राजस्व अभियान जो समाधानाचं शिबिर होतं ते 50% तरी समाधान झालं असं वाटते लोकांचं। तर ठीक आहे सर। तर आलेले आहे लोक आपापल्या त्याची समस्या घेऊन आले होते, तर त्यांचं समाधान इथं जे अधिकारी वर्ग होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं असं मला वाटतं। धन्यवाद सर। आणि नागरिकाचे खूप चांगले कामं होऊन राहिलेले आहे ह्या शिबिराच्या माध्यमातून। तर आपण बघू शकता आता नेक्स्ट टेबलवर आलो आणि ह्या टेबलवर कोणती कामं होतात तर आपण इथे ह्या सरांना विचारू। तर सर तुमच्या टेबलवर कोणती कामं? मी जटा ग्राम महसूल अधिकारी आहे। माझ्या टेबलवर 7/12, 8 फेरफार आणि तलाठी अहवाल, त्याच्यानंतर गृहचौकशी अहवाल असे कागदपत्र मी दिले आहे। तर सर आत्तापर्यंत किती जणांचे काम झाले? आता बऱ्याच लोकांचे काम झाले। आत्तापर्यंत कमीत कमी 100 लोकांची कामं झालेली आहेत जवळपास। 7/12 50-60 लोकांनी नेलेले आहे। बाकी गृहचौकशी अहवाल आहे, तलाठी अहवाल आहेत आणि उत्पन्नाचे दाखले पण आहे आपले 3 वर्षाचे। तर सर आत्ता एखादी लाभार्थी आहे का आपल्याकडे का ज्याचं काम आता इमिजिएटली झालेलं आहे? आत्ता एक विहिरीबद्दल सांगितलं होतं। लाभार्थी आपला आकाश आले होते, त्यांना सांगितलं आहे विहिरीबद्दल की पीक पाणीमध्ये आपण विहीर तोडून देऊ म्हणून। तर बघू शकता ह्या टेबलच्या माध्यमातून आपल्याला एक लाभार्थी पण सापडले का त्यांचं काम इमिजिएटली ह्या टेबलच्या माध्यमातून झालेलं आहे। सर तुमचं नाव? माझं नाव आकाश मौजा कुर्ली, याच गावचं मी रहिवासी आहे आणि या ठिकाणी मी आलो आणि अतिशय जे प्रलंबित काम होतं माझंवाला तो काम आज रोजी या ठिकाणी पूर्णत्वाने झाला। तहसीलदार साहेबांनी स्वतः शिरा मारून तो काम माझा पूर्णपणे या ठिकाणी केलेला आहे। तर सर ह्या शिबिराच्या माध्यमातून तुमचं किती वेळामध्ये काम झालं बा? मला वाटते शिबिराच्या माध्यमाला दिवसभराचं शिबिर होतं, परंतु 5 मिनिटांमध्ये माझं काम झालं। तहसीलदार साहेबांनी जस्ट मी गेलो आहे, माझी समस्या साहेबांकडे सांगितली, साहेबांनी लगेच माझे डॉक्युमेंट चेक केले आणि लगेच त्यांनी माझं काम पूर्णत्वास काढलं। तर मग हे असे शिबिर वारंवार व्हावं असं वाटते की नाही वाटतं? 100% वाटते ना, कारण जसं आमचं तालुका घाटंजी आहे आणि आम्ही या शेवटी बाउंड्रीवर राहतो। जवळपास इथून घाटंजीचं अंतर 30 किलोमीटर आहे आणि हा 30 किलोमीटरचं अंतर म्हणजे अख्खा दिवस जातो आहे। आणि जर साधारण उत्पन्नाचं कार्ड जर समजा आपल्याला काढायचं आहे म्हटलं प्रमाणपत्र, तरी साधारणतः 2 ते 3 दिवस जातो, परंतु या ठिकाणी ते 10 मिनिटात होऊन राहिला। म्हणजे दर महिन्याला
एक तर शेवटचा हप्ता किंवा मग पहिला हप्ता अशा प्रत्येक महिन्याचे जर समजा एक एक हप्त्याला जर समजा असे शिबिरं झाले तर निश्चितच सर्वांचे जे काही शासकीय योजना आहेत हे गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि एकदम अगदी जबरदस्त असा हा उपक्रम आहे. तर सर आज ह्या टेबलच्या सर लोकांना तुमचं काय मत आहे? कर्मचाऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर आज मला असं वाटते की सकाळी 10 पासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि जे आपल्याला तहसीलला गेल्यावर जे कर्मचारी टेबलावर दिसत नाही ते कर्मचारी आज या पिंडॉलमध्ये या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वच कर्मचारी या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे साधारण सांगायचं तर या शिबिराचं ते एक वैशिष्ट्य आहे की 8 घंटे कर्मचारी या ठिकाणी अस्तित्वात आहे. धन्यवाद सर, तुमचं अतिशय मनोगत चांगलं वाटलं, तुम्हाला आनंद दिसून राहिले. तर आता नेक्स्ट आपण हे सरांचे नाव काय यांचे विचारून घेऊ. सर माझं नाव ग्राम महसूल अधिकारी DM किनाके. सर तुमचं प्रवीण कांबळे मंडळ अधिकारी कुर्ली. सर तुमचं नाव? महेश बावले शिरोली. मॅडम तुमचं नाव? सोनाली राऊत ग्राम महसूल अधिकारी. तर Audio Jungle.